नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? मी वैशाली, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या व्लॉगमध्ये। आणि आज थंबनेलवरून तुम्हाला कल्पना आली असेल की माझ्या एका सवयीमुळे माझं आयुष्य बदललं। माझ्या एका सवयीमुळे मला अभ्यासात रुची यायला लागली, माझ्या एका सवयीमुळे मला माझ्या जीवनात आनंद यायला लागला। आणि तीच सवय मी आज तुम्हाला सांगणार आहे। मी भरपूरदा तुम्हाला सांगितलेलं आहे आणि भरपूरदा उल्लेख पण केलेला आहे, तरी पण ती सवय माझ्यासाठी खूप महत्त्वाची ठरलेली आहे। आणि तुम्ही पण ती तुमच्या जीवनात त्या सवयीमुळे तुमच्या जीवनात तुम्ही वेगळे पण करू शकता, तुमच्या जीवनात तुम्ही खूप काही मिळवू शकता। जरी आयुष्यात सर्व काही मनासारखं होत नाही किंवा झालं नाही तरी घाबरायचं नाही, हिंमत हरायची नाही, खचायचं नाही। त्या एका सवयीमुळे आपण सगळं आपलं आयुष्य बदलू शकतो आणि ह्याच सवयीमुळे आपण स्वतःला सर्व काही मिळवून देऊ शकतो। आणि ती सवय आपल्याला कुठली आपण अंगीकारायला पाहिजे तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे। म्हणून सांगते, कधी घाबरायचं नाही, डगमगायचं नाही, रस्ता दिसत नाही म्हणून थांबायचं नाही, फक्त समोर चालत राहायचं आणि देवाला धन्यवाद म्हणत राहायचे की माझ्यासोबत जेही काही होते ते चांगल्यासाठीच होत आहे। कारण मला माहित आहे की जेव्हाही आपली तब्येत खराब असते किंवा मग आपल्याला ताप येतो तर आपण कडू औषध घेतो, तसंच आपल्या जीवनात आपल्याला काहीतरी कुठेतरी संघर्ष येतो, याचा अर्थ हाच आहे की जे मला कडवटपणा येत आहे माझ्या आयुष्यात किंवा काहीतरी होत आहे हे चांगल्यासाठीच होत आहे। कारण देवही आपल्याला यासाठी स्ट्रॉंग बनवायसाठी संघर्ष तयार करतो आपल्या आयुष्यात आणि ते चांगल्यासाठीच असतात। म्हणून कधीही घाबरायचं नाही, कधीही डगमगायचं नाही, फक्त स्वतःला सांगत राहायचं मी करू शकते आणि परमात्मा माझ्या सोबत आहे। म्हणून त्या परमात्म्याला धन्यवाद करायचे, या युनिव्हर्सला धन्यवाद करायचे आणि संघर्षाला कधीच घाबरायचे नाही। तर मैत्रिणींनो, आजच्या व्लॉगला सुरुवात करते। आणि 4-5 दिवस झाले आपले व्लॉग येऊ शकले नाही, त्यासाठी क्षमस्व, कारण बाहेरगावी जावं लागलं होतं आणि त्यामुळे व्लॉग बनवू शकले नाही। त्यासाठी मनापासून खूप खूप तुमची माफी मागते। म्हणजे अभ्यास सुरू होता, सकाळी उठत होते पण शूट होत नव्हतं, कारण कुठं असलं की शूट होऊ शकत नाही आणि ॲडजस्ट होत नव्हतं, त्यामुळे माफी मागते तुमची। तर आज मी तुम्हाला सांगते की मी माझ्या आयुष्यात कसा बदल घडवून आणला। तर माझी एकच सवय मला माझ्या पूर्ण सांगते तुम्हाला, माझी एक सवय मला मोटिवेट करायला प्रेरणादायक ठरेल, ती म्हणजे सकारात्मक विचार, ती म्हणजे रात्री डायरी लिहिण्याची सवय, ती म्हणजे स्वतःला काहीतरी करू शकते ही सांगण्याची सवय। आणि तुम्ही पण ह्या सवयी अंगीकारल्याच पाहिजे, जेणेकरून आपल्याला आपल्या आयुष्यात आपण सर्व काही मिळवू शकतो। आणि तुम्ही म्हणाल की ताई असं होऊच शकत नाही, हे फार कठीण आहे, तर असं कठीण आहे म्हटल्यावर काहीच होऊ शकत नाही। म्हणून कठीण आहे स्वतःला कधीच सांगायचं नाही। कितीही 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 हिंमत हरलो तरी फक्त डोळे लावून 2 मिनिटं शांत बसायचं आणि परमात्म्याला म्हणायचं मी करू शकते, परमात्मा तुझी सोबत मला दे, फक्त तुझी सोबत मला दे, जेव्हा करून मी 2 पाऊल समोर टाकू शकेल। फक्त डोळे लावून गच्च बसून रडायचं, बसत बसायचं नाही। रडू आला तरी रडून घ्यायचं 5 मिनिटं, रडू आला तरी रडून घ्यायचं 5 मिनिटं आणि नंतर डोळे उघडून शांतपणे ठामपणे स्वतःला सांगायचं की तू आहे ना माझ्यासोबत, तू का मला पडू देशील, तुझी सावली आहे माझ्यासोबत, कारण माझ्यासोबत जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय, तूच मला हे संघर्ष देतोय ना, म्हणजे तू माझ्यासोबत चांगल्यासाठी करतोय। असा सकारात्मक विचार, असा एकदम असं आपल्याला स्वतःला प्रेरणा द्यायची आणि तेव्हाच आपण उठून उभं होऊ शकू। म्हणून अशा छोट्या छोट्या गोष्टींना कधी घाबरायचं नाही। आणि छोट्या छोट्या गोष्टींना जर आपण घाबरलो ना तर आपण कधीच पॉझिटिव्ह थिंकिंग करू शकणार नाही। आणि पॉझिटिव्ह थिंकिंगचं फार महत्त्व आहे, मी तुम्हाला सांगते। पॉझिटिव्ह थिंकिंग जोपर्यंत करणार नाही ना तोपर्यंत निगेटिव्ह थिंकिंगला आपण आपल्या जीवनातून बाजूला करू शकणार नाही। स्वतःच्या मनाची काउन्सिलिंग करा, त्याला खतपाणी द्या, स्वतःला सांगा मी करू शकते, मी केलेलं आहे आणि मी करणारच। कारण सगळ्यांच्या जीवनात असं काहीतरी वादळ येतं की ते वादळ आपल्याला स्ट्रॉंगपणे पार करावंच लागतं। जेव्हा त्या वादळातून बाहेर निघू ना तेव्हाच आपण एक ठाम व्यक्तिमत्व होऊन निघू आणि ते आपल्या स्वतःला करावं लागेल। जरी कोणी हात द्यायला समोर असलं, फक्त आपण तिथपर्यंत चालू आणि तो जर हात सुटलाय ना आपल्याला तर आपण असं खचून खाली बसून जातो। म्हणून तो हात सुटला तरी स्वतःला एवढं स्ट्रॉंग बनवा की नाही मी करू शकते आणि मी केलेलंच आहे। म्हणून कोणावर कधी अवलंबून राहायचं नाही, कोणाकडून अपेक्षा कधीच ठेवायच्या नाही। अपेक्षा ठेवायच्या फक्त स्वतःकडून जेव्हा अपेक्षा ठेवू ना तेव्हा सर्व काही करू शकू। मी भरपूर व्हिडिओत तुम्हाला सांगते की स्वतःकडून अपेक्षा ठेवा, स्वतःला स्ट्रॉंग बनवा, स्वतःच्या क्षमतावर विश्वास ठेवा, तेव्हाच आपण करू शकतो। तर म्हणून सांगते, पॉझिटिव्ह विचार करा आणि ह्या एका सवयीमुळे मी माझं आयुष्य बदललं, तुम्ही पण तुमचं आयुष्य बदलू शकता। तर आता चला अभ्यासाला सुरुवात करते आणि बोलते तुमच्यासोबत।
तर बघा मैत्रिणींनो, मी तात्यांच्या ठोकड्यांमधून ज्या आपल्या हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या आहे किंवा पश्चिम किनारपट्टीवर नद्या आहे किंवा भारतीय पठारावरील नद्या आहे त्यांचा अभ्यास करून घेते. आणि सकाळचे बघा 5 वाजलेले आहेत. मी 4:30ला उठले, फ्रेश वगैरे झाले आणि नंतर अभ्यासाला बसले, बोलले तुमच्यासोबत अगोदर. आणि बघा मी माझ्या मोबाईलमध्ये असे ॲप घेतलेले आहे स्टॉपवॉचचे. त्यामुळे कसं होतं, आपण अभ्यास आपला कितीपत करतो आहे, आपला अभ्यास किती वेळ होत आहे, सगळं आपल्याला छान प्रकारे मॅनेज होतं आणि आपल्याला कळतं की आपला अभ्यास किती वेळ सुरू आहे. तर बघा अशी छान स्टॉपवॉच लावून घेतली होती मी माझ्याजवळ आणि माझा आता असा अभ्यास सुरू आहे. तर बघा मैत्रिणींनो, भारतीय पठारावरील नद्या मी वाचत आहे आणि त्यात माझा नर्मदा, तापी, महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी ह्या सर्व नद्या छान वाचून घेत आहे मी. आणि त्यानंतर त्याचे नोट्स बनवणार आणि आपल्या मोटिवेशन विथ वैशाली या व्हॉट्सअप चॅनलवर तुमच्यासोबत शेअर करते. तसेच मी माझ्या हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या कोणत्या आहेत, तर गंगा आहे. तर गंगा ही सर्वात लांब नदी आहे. त्यानंतर बंगालच्या उपसागराला ती उपनदी मिळते, छोटा नागपूर. म्हणजे अशा जेवढ्याही आपल्या हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या आहेत ना, ब्रह्मपुत्र आहे, सिंधू आहे, हे छान वाचून घेते. आणि खरंच ना असं मला भूगोलाचा अभ्यास करायला फार आवडतं. मी माझ्याजवळ माझ्या प्रत्येक व्हिडिओत तुम्हाला मॅप पण दिसत असतील. मला मॅपवरून अभ्यास करायला पण आवडतं. आणि बघा असा माझा अभ्यास 1 तास झालेला आहे, सुरू आहे. आणि माझा मस्त छान तात्यांचा ठोकळा वाचून झालेला आहे. मस्त भूगोलाचा अभ्यास केला मी आज आणि खूप छान वाटत होतं. खूप छान 4-5 दिवसानंतर छान असा अभ्यास झालेला होता, कारण आपण कुठे बाहेर असलो की अभ्यास होत नाही. आणि आता मस्त मी माझी नोट्स बनवून घेतले या 1 तासात आणि थोडं जेवढं वाचणं झालं तेवढं वाचलं पण छान. आणि माझा मस्त अभ्यास झालेला आहे. खूप छान वाटत आहे, मला समाधान मिळालेलं आहे मनाला. आणि हे नोट्स मी आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर शेअर करते. तर मैत्रिणींनो, लवकरच पुढील व्लॉग घेऊन येते. आजसाठी एवढंच, कारण घरात भरपूर कामं पडलेली आहेत बाहेरगावी गेले असल्यामुळे. आज मी माझा अभ्यास इथेच संपवते आणि कामांना सुरुवात करते. लवकरच पुढील व्हिडिओत भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्मार्ट स्टडी करा आणि स्वतःच्या मनाला आणि स्वतःच्या डोक्याला सकारात्मक विचाराचं खतपाणी द्या. तेव्हाच आपण काहीतरी करू शकतो. तर भेटूया.